संगीताची ही जादू कोकणच्या गणेशोत्सवात हमखास अनुभवायला मिळते। नमनखेडे, जाकडी आणि हल्लीचा बाल्या डान्स आदीही काही नृत्य प्रकार कोकणात अस्तित्वात होते। संगमेश्वर जवळच्या टाकेवाडी गावात एका वाडीत कोकणचा पारंपरिक संगीत नाच आणि झांजूची मजा झी24 तासच्या टीमला अनुभवता आली। जाखडीशी साम्य असलेला एक नृत्य प्रकार, त्याचा तालही वेगळा आणि ठेकाही। जाखडीप्रमाणे यात आकर्षक पेहराव नसतो, म्हणूनच कोकणच्या ग्रामीण भागातील मंडळी याला गरिबांचा नाच असं म्हणतात। गौर गणपती घरामध्ये आले की उत्साहाने सगळ्या आया बाया सगळ्या मिक्स होऊन नाचत होत्या। संगीत नाच म्हणजे संगीत नाचामध्ये कथानक जास्त आहे। कथानक म्हणजे शास्त्रयुक्त पद्धतीने गाणी व्हायची आणि नंतर मग संगीतच्या नंतर जाकडी नृत्य आले। गौरीच्या आगमनानंतर आणखी एक नृत्य प्रकार अनुभवायला मिळतो, तो म्हणजे झांजू। यात मात्र गावातील महिला पुरुष एकत्र येऊन नृत्य करतात। गौराईचं आगमन झाल्यावर संपूर्ण रात्रभर ते नृत्य चालतं। झांजूची पारंपरिक गाणी ठरलेली असतात, मध्यभागी वादक मंडळी बसलेली असतात। म्हणजे एक पारंपरिक एक नाच आहे। हा नाच म्हणजे गोरगरिबांचा आहे। कसा सगळे मिसळून बाई माणसं सगळी अगदी पुरुष वगैरे सगळे मिसळून एक ठिकाणी येऊन गणपती आले, गणपतीचा उत्सव साजरा झाला, गणपती घरात आले की त्यावेळेला हा झांजू आपण नाचतो। सर्वसामान्य आहेत त्यांना अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम आपल्या गणपती समोर करता येत नाही, म्हणून पूर्वीपासूनच जी कला आपल्याला मोठ्या पडद्यावरती किंवा हॉलमध्ये बघायला मिळत नाही अशा प्रकारची झांजू आणि हा संगीत नाच हे सर्वसामान्यांसाठी उदयास आलेले होते। गेल्या काही वर्षात कोकणातील जाकडी आणि बाल्या डान्स यांना प्रसिद्धी मिळाल्यानं काळाच्या ओघात संगीत नाच मागे पडत गेला। प्राचीन संगीत नाच या लोककलेतूनच जाकडी आणि चेवना नाच हे नृत्य प्रकार विकसित झाले। संगीत नाचामध्येही गाण्याच्या माध्यमातून कथानक ऐकवली जातात। इथेही शक्तीवाले आणि तुरेवाल्यांचा सामना रंगतो। बदलत्या काळात शहरी भागात गणेशोत्सवाचं रूपच पालटून गेलंय, पण कोकणच्या ग्रामीण भागात गणेशोत्सवातील रूढी परंपरा आणि लोककला तितक्याच आपुलकीने जपल्या जात आहेत। रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह झी मीडिया ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।